मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मयुरीची ती सर्व नौटंकी बघून रेवा ही खाली येत पाणी पिऊ लागते आणि म्हणते की ओ गॉड. तर रेवा हसू लागते. तेवढ्यात रमा तिथे येत म्हणते की तू का हसतेस. तर रेवा म्हणते बघितलं ना कशी नौटंकी सुरू आहे ते. रेवा म्हणते मला तर एवढं हसू येतं आता हे घर नाही तर सर्कस वाटायला लागली. रमा म्हणते रेवा प्रत्येक घरात अडचणी असतात आणि तुला जरी हे घर वाटत नसलं ना तू या घराचा भाग नाहीयेस रेवा. जर तू या घराचा भाग असताना तर तुला या घराच्या माणसाची काळजी वाटली असती रेवा. प्रत्येक माणूस हा तुला घराचा भाग वाटला असता आणि हे घरात जे काही चाललंय ना त्या सर्व परिस्थितीला घरातील माणसे सामोरे जातात. तेव्हा तुला या परिस्थितीचं गांभीर्य कळालं असतं रेवा. पण आता काही उपयोग नाही कारण तू या घराचा भागच नाही. तर तेवढ्यात वरून अक्षय खाली येतो. तर रेवा ही रमासोबत बोलत असताना पटकन अक्षय समोर येते आणि म्हणते की अक्षय मयुरीताई कशी आहे रे. मला खूप काळजी वाटते तिची. तर आता रमाला मोठा राग येतो. एकाच वेळी दोन चेहरे आता रमासमोर आलेले असतात. रेवा म्हणते की मला मयुरीची खूप काळजी वाटत होती. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि मला ते सर्व देखवत नव्हतं म्हणून मी खाली आले अक्षय. रामा म्हणते अगं ये मुली आत्ता तू इथे. तर तेवढ्यात रेवा म्हणते की अक्षय मला खूप विचित्र फील होतंय आणि मला खूप वाईटही वाटतंय. रेवा म्हणते अक्षय मला आता खूप आरामाची गरज आहे. तर अक्षय म्हणतो जा 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 तू आता. तर रेवा ही रमाला डोळा मारते. रेवा निघून गेल्यानंतर रामा लगेच अक्षयला बोलू लागते. तर अक्षय म्हणतो काय म्हणालीस रामा. रामा म्हणते की रेवा आत्ता जे काही बोलून गेली ना ते तुम्हाला पटलंय का. तर अक्षय म्हणतो काय म्हणाली ती माझं लक्षच नव्हतं तिच्याकडे. इकडे आता जान्हवी ही आई आजीकडे येऊन येरझऱ्या मारत असते. आई आजी म्हणते अगं काय करते जान्हवी तू. जान्हवी म्हणते की दिसत नाही का मी विचार करते. आई आजी म्हणते की अगं आपल्याला ना जी गोष्ट जमत नाही ना ती करूच नाही. तेव्हा जान्हवी म्हणते आई आजी त्या मयुरीचा राग माझ्यावर अजिबात काढायचा नाही. आई आजी म्हणते की या मयुरीने खरंच खूप टेन्शन दिलंय आणि आता जर बाहेर ही गोष्ट कळाली तर आता काय होईल. जान्हवी म्हणते की मला एक कळत नाही लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही मयुरीताईला सायक्रेटिस्टकडे जाण्यासाठी विरोध केला. जान्हवी म्हणते पण ही रेवा आपल्या घरात काय करते. हिच्या पोटात कुणाचं बाळ आहे ते सुद्धा आपल्याला माहीत नाही आई आजी. त्या वेळेला लाज नाही वाटत का. तर आता मोठे डोळे करून आई आजी जान्हवीकडे बघू लागते. जान्हवी म्हणते आई आजी त्यावेळेस लोक काय म्हणतील असा विचार नाही का येत तुमच्या डोक्यात. आई आजी म्हणते की अगं जान्हवी तुला काही कळतंय का. बाहेर लोकांना काही कळू नये म्हणूनच हे सर्व करते मी आणि त्यामुळे लोक निंदा नानस्ती करू नये ना म्हणून मी हे सर्व करते. कारण रेवाच्या पोटात दुसरे तिसरे कुणाचे नसून ते अक्षयचे बाळ आहे. ते ऐकून जान्हवीला मोठा धक्का बसतो. तोंडाला हात लावत जान्हवी म्हणते की आई आजी काय बोलताय तुम्ही आणि माझ्या डोक्यात सुद्धा हे आलं होतं बरं का. पण अक्षय असा नाही करू शकत. आई आजी म्हणते की अगं काही जरी झालं ना अक्षय हा सुद्धा एक पुरुषच आहे आणि रमासारखी बायको काय असली काय आणि नसली काय. जान्हवी म्हणते की बापरे मला हे बेबीला सांगायलाच हवं. बेबी बेबी करत जान्हवी तेथून निघून जाते. तर आई आजी कपाळाला हात लावते. इकडे आता रेवा ही टेरेसवर बसलेली असते आणि तेवढ्यात शशिकांत तिथे येतो. शशिकांत म्हणतो कसला विचार करतेस रेवा. रेवा म्हणते की बाबा मला आता तुमचं म्हणणं पटतंय. मी अक्षयवरती विश्वास ठेवला होता पण तुमचंच म्हणणं बरोबर आहे. तो माझ्यासोबत नाटक करत होता. तर शशिकांत म्हणतो मी बोललो होतो रेवा तुला. शशिकांत म्हणतो मी तर उडत्या पाखरांचे पंख मोजतोय आणि तो तर माझा मुलगा आहे. शशिकांत म्हणतो पण तुला कसं कळलं. रेवा म्हणते की जर असं खरंच असतं ना तर तो रमासोबत भांडला असता. गुलुगुलू केलं नसतं त्याने. त्यानंतर शशिकांत त्याच्या मोबाईलमधील फोटो रेवाला दाखवत म्हणतो की हा नुसता फोटो नाहीये. हा आपला हुकमाचा एक्का आहे. दे टाकून आणि कर धमाका. तर तो फोटो बघून रेवा म्हणते की खरंच बाबा हा हुकमाचा एक्का आहे आणि आता आपली दिवाळी सुरू झाली. तर आता इकडे सीमा ही भाजी निवडत असताना रमा येरझऱ्या मारू लागते. सीमा म्हणते कसला विचार करतेस ग. तर रमा म्हणते आई आजकाल हे जरा वेगळेच वागताय. रमा म्हणते की हेच कळत नाही की हे माझ्या बाजूने आहेत की रेवाच्या बाजूने. रमा म्हणते की हे जेव्हा रेवासोबत बोलत असताना तेव्हा ते मनापासून बोलत नाही असंच मला वाटतंय. तर सीमा गालातल्या गालात हसू लागते. सीमा म्हणते की तुला कळतंय ना मग का विचारतेस. तर रमा म्हणते आता येऊ दे त्यांना. तुम्ही नाटक करताय ना हे आता मला चांगलं समजलंय. रमा म्हणते मी आता त्यांना सांगणार आहे की मला त्रास देणं बंद करा नाही तर तुम्ही जिथे जिथे जाल ना तिथे मी येईल. सीमा म्हणते विचार बर का अगदी ठणकावून विचार कारण आतापर्यंत जे जे काही मला जमलं नाही ना ते सगळं तू विचार. सीमा म्हणते मला अशीच सून हवी होती. तर रमा ही सीमाकडे बघून हसू लागते. इकडे आता पंकजला दोऱ्याने हातापायाला बांधून एका खोलीत ठेवलेले असते. तर आता पंकज मला सोडा असे ओरडत असतो. तेवढ्यात एक माणूस तिथे येत
पंकजला सोडवतो आणि म्हणतो की जरी तू इथून सुटला ना तरी तू घरी नाही जाणार. तर घाबरतच पंकज म्हणतो मग कुठे जाणार. इकडे आता अक्षय हा मयुरीला डॉक्टरकडे घेऊन घरी येतो आणि रामासोबत बोलत असतो. अक्षय म्हणतो की ताईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो आणि खरंच तिला तो मोठा आजार सांगितल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरनी सांगितले की ताई ठीक होईल, पण आपण सांगितलेली सर्व ट्रीटमेंट तिने केली पाहिजे. वेळेवरती दिलेली सर्व औषधे घेतली पाहिजे आणि सगळं ऐकलं पाहिजे. तर रामा म्हणते की ऐकेल ती, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अक्षय म्हणतो ऐकलं तर बरं. तेवढ्यात रेवा तिथे येते. त्यानंतर रामा हळूच अक्षयला म्हणते की अहो ऐका ना, आपल्याला आता या परिस्थितीत तिकडच्या घरी जाऊन यावं लागेल, कारण मावशीचा फोन आला होता, पंकज काका घरी आलेच नाही. अक्षय म्हणतो की अगं मग मला मागाशी सांगायचं ना, मी रस्त्यानेच होतो. अक्षय म्हणतो की काय झालं. रामा म्हणते माहीत नाही, चल लगेच जाऊन येऊ. असे म्हणत अक्षय आता रामाला जाण्यासाठी बोलतो. तर आता अक्षय हा रामाला घेऊन जाऊ लागतो. तेवढ्यात दरवाज्यातून पळत पळत रेवाची आई तिथे येते आणि अक्षयची गचांटी पकडते आणि म्हणते की काय केलंयस तू अक्षय, तुला जरी हे माहीत नसलं ना तरी मी रेवाची आई अजून जिवंत आहे. तेव्हा अक्षयला धरलेले बघून आई, आजी, अभ्या, आनंद सर्वांना मोठा धक्का बसतो आणि पळत पळत सर्वच तिथे येतात. तेव्हा अक्षय ओरडतच रेवाला म्हणतो की रेवा सांग ना हिला. तर रेवा म्हणते की मम्मा तू काय करतेस. तर रेवा म्हणते कॉलर सोड त्याची. तेव्हा मानिनी म्हणते की अजिबात नाही सोडणार. सीमा म्हणते की माझ्या मुलाची कॉलर सोडा. मानिनी म्हणते की अक्षय माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दे, तुला जर तिच्यासोबत लग्न करायचंच नव्हतं तर तिला तू प्रेग्नंट का केलंस. तेव्हा आई आजी म्हणते की अरे अक्षय हे तू काय केलंयस. तर अक्षय म्हणतो कॉलर सोडा. तर मानिनी म्हणते की तुमच्या मुलाने हे काय केलं आणि तुमचा नातू हा पूर्णपणे चुकीचा वागला, असे मानिनी आता आई आजीला बोलते. तर रडतच रेवा पुढे येत मानिनीला बाजूला करते आणि म्हणते की मामा तू हे सर्व का केलंस, मी तुला नंतर सांगितलं असतं ना. आब्या म्हणतो 1 मिनिट रेवा, हे सर्व काय चाललंय. तर रडतच रेवा म्हणते सर्वांना सांगणे गरजेचंच आहे का. हात जोडतच रेवा म्हणते की या अवस्थेत मला नका काही करायला लावू प्लीज. हसतच अक्षय म्हणतो की ह्या मलाच ब्लेम करणार होत्या, माझा संशय होताच, हे असं करणार बघितलं का आई. तर सीमा म्हणते की माझा मुलगा असा नाहीये. मानिनी आंटी तुम्ही काहीही ब्लेम करू नका. मानिनी म्हणते की मग सांगा तुमचा मुलगा कसा आणि काय आहे तो. आई आजी म्हणते की अरे अक्षय काय म्हणते ही. तर हसतच अक्षय म्हणतो मला सुद्धा कळत नाहीये या काय म्हणतात. अक्षय म्हणतो मला काही कळत नाही, तुम्ही काय म्हणताय आंटी. तर मानिनी म्हणते बघितलात का कसा नाटक करतो. मानिनी म्हणते रेवा मी तुला सांगितलं होतं ही व्यक्ती ना कधी सुद्धा हात वर करू शकते आणि मी तुला सांगितलं होतं सावध राहा, पण तू ऐकलं नाहीस माझं. रेवा म्हणते की अक्षय त्या दिवशी तू माझ्या रूममध्ये झोपला होता. तर लगेचच रामा म्हणते की हे खरं आहे का. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रामा काय बोलतेस तू. तेवढ्यात शशिकांत तिथे येत म्हणतो की हे खरं आहे का, म्हणजे काय बोलताय तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो घ्या आले काही वारी. तर शशिकांत म्हणतो रेवा सांगते म्हणजे ते खरंच असणार. शशिकांत म्हणतो की कमीत कमी प्रेग्नंट असल्यावर तरी विश्वास ठेवा. सीमा म्हणते हे काय बोलते तुम्ही. शशिकांत म्हणतो की रेवा घाबरू नको, जे काही खरं आहे ना ते सांग, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. शशिकांत म्हणतो हे जर खरं असेल ना रेवा, अख्खी आमची फॅमिली तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेईल आणि तुला स्वीकारेल बरं का. तेव्हा शशिकांत लगेच आई आजीला एक फोटो देतो आणि म्हणतो आजी हा फोटो बघ. हा शांतपणे अक्षय हा रेवाच्या बाजूला झोपलाय आणि रेवा काय करते. तर आता आई आजी तो फोटो बघते आणि आता अक्षय सुद्धा तो फोटो बघतो. तर शशिकांत म्हणतो की याला काय म्हणशील. तर अक्षय म्हणतो काय नीच स्वभावाचा माणूस आहे हा. अक्षय म्हणतो की कुठून उत्पन्न केला हा फोटो. तर रमा म्हणते तुम्ही रेवाच्या खोलीमध्ये झोपला होतात का. तर अक्षय म्हणतो काही संबंध नाहीये, ही रेवा नाटकं करते रमा. तर आब्या म्हणतो की अक्षय तू झोपला होता, तुला आठवतंय का एकदा तुला रेवाच्या खोलीच्या बाहेर चक्कर आली होती, तेव्हा मीच तुला रेवाच्या बेडवरती झोपवलं असे आता आब्या सर्वांना सांगतो. तर अक्षय म्हणतो की हो पण फक्त मला चक्कर आली होती. तर मानिनी म्हणते की तुला चक्कर आली म्हणून तू काही पण करणार का अक्षय, आणि आम्ही गप्प बसायचं काय. अक्षय म्हणतो की मला चक्कर आली होती पण त्यानंतरचं मला काही आठवत नाही. तर आई आजी म्हणते तुला ते आठवावंच लागेल, कारण प्रश्न आता रेवा आणि तिच्या बाळाचा आहे. तेव्हा अक्षय आता डोक्याला चालना देत विचार करू लागतो आणि ज्यावेळेस अक्षय आजारी असताना त्याला रेवाच्या रूमसमोर चक्कर येते, तेव्हा आभ्या आणि रेवा अक्षयला घेऊन आतमध्ये जात असल्याचे आता सर्व अक्षयच्या डोळ्यासमोर येत असतं. तर अक्षयला सर्व आठवून अक्षय म्हणतो की तुम्ही सर्व रिसेप्शनला गेले होते, त्यावेळेस मी आजारी असताना मला चक्कर आली, ही मॅडम आभ्या आणि मी घरात होतो, तर मला दोघांनीही त्या रूममध्ये नेलं. आभ्या म्हणतो मला वाटतं हे सर्व काही चाललंय ना, जे ते सर्व सिस्टमॅटिक चाललं,
मला चक्कर आली. आभ्याने मला धरलं. नंतर रेवा मॅडमही तिथे होत्या. मला त्या आतमध्ये घेऊन गेल्या. तेव्हा हे मग माझ्यासमोर फोटो काढायला आले आणि आता मला जाब विचारायला आले. माझ्या शुगरमुळे तेव्हा मला चक्कर आली, मला एवढंच आठवतंय. याच्या पलीकडे मला काहीच आठवत नाही असं असे अक्षय सर्वांना सांगतो. रडतच रमा म्हणते की अक्षयला चक्कर आली. त्यानंतर अभि आणि मी अक्षयला आतमध्ये घेऊन आले आणि अक्षय कॉटवरती झोपला होता. पण ती रात्र त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्वात सुंदर रात्र होती. ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो. रेवा म्हणते अक्षय मी ती रात्र कधीच विसरू शकत नाही. अक्षय जेव्हा उठला ना तेव्हा त्याला पुन्हा त्रास व्हायला लागला. त्यानंतर रेवा म्हणते मी त्याला औषध घेऊन आली आणि त्याने औषध घेऊन तो पुन्हा झोपी गेला. तेव्हा मी तिथेच त्याची काळजी घेण्यासाठी होते. तर रेवा म्हणते हे सर्व खरं आहे अक्षय, तुझा विश्वास नाही का? तर आता इकडे अक्षय रमाला समजावू लागतो की रमा हे सर्व खोटे आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ही रेवा पुन्हा नाटक करते. अक्षय म्हणतो की रमा तू माझ्यावर विश्वास ठेव, आपण हिला पुन्हा आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आणि पुन्हा हिची सोनोग्राफी करू. ते ऐकून आता रेवा, आय्याजी, शशिकांत सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अक्षय रेवाला पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन कशी सोनोग्राफी करतो आणि रेवाचे पितळ कसे बाहेर काढतो आणि रमाचा विश्वास कसा पुन्हा जिंकतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.